इथे विजयदुर्ग किल्ल्याचं सर्वात महत्त्वाची माहिती आहे. याला विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य म्हणून ओळखलं जातं. अनेक इतिहासकारांनी याच्यावरती पुस्तकं पण लिहिली आहेत. मला मी मगाशीच बोललो सर की जिथपर्यंत शत्रूची जहाज या समोरच्या खाडीमध्ये येत नाहीत तिथपर्यंत ते किल्ला जिंकू शकत नाही. जेव्हा यांची जहाज आतमध्ये एंट्री करायला सुरुवात करणार तेव्हा आपल्या मावळ्यांचं टार्गेट काय, जी खालची तटबंदी आहे पानाला लागून राजांनी बांधलेली, त्याच्यावरती 20 बुरुज आहेत, तिथून तुम्ही तोफाच्या गोळ्याने टार्गेट करून त्यांची जहाजं फोडा. जरी समजा आपल्या तोफेच्या गोळ्याने जहाज फुटलं नाही तर त्यांची जहाज इकडे अकस्मात आपोआप फुटायची. याचं कारण म्हणजे सर पाण्याच्या आतमध्ये 400 ते 450 मीटर लांबीची एक मजबूत भिंत उभी आहे. ती 400 मीटर लांब आहे, 15 ते 16 फूट उंच आहे आणि 20 ते 22 फूट रुंद आहे. एक एवढी मोठी तटबंदी पाण्याच्या आतमध्ये उभी असल्यामुळे त्यांची जहाज जेव्हा आतमध्ये येणार तेव्हा 20 सेफ असल्यामुळे त्या जहाज त्या भिंतीला आपटणार आणि त्यांची जहाज फुटणार. मराठ्यांच्या जहाजात तळ खालून तव्यासारखा असल्यामुळे आपली जहाज सहज वरून ये जा करायची. भिंत अशा प्रकारे बांधली आहे की भरतीला पाणी वाढतं, वाढलेल्या पाण्यात शत्रूची जहाज वरून जाता कामा नये. ओहोटीला पाणी कमी होतं तरी कमी झालेल्या पाण्यात त्यांना भिंत दिसता कामा नये. म्हणजे पाण्याचा अभ्यास करून, भरती ओहोटीचा अभ्यास करून त्याने त्या तेवढ्या खोल पाण्यात फक्त 15 ते 16 फूटच उंच भिंत का बांधले की भरतीच्या वेळी वरनं जाता कामा नये, लागलंच पाहिजे, आणि ओहोटीच्या वेळी पाणी कमी झालं तरी भिंत दिसता कामा नये. असा अभ्यास करून त्यांनी पाण्याखालची भिंत बांधली आहे. अजून पण ती पाण्याखाली मजबूत उभी आहे. यांचं म्हणणं असं होतं की ही मानवनिर्मित भिंत नाही, हजारो वर्षापूर्वी काहीतरी पाण्याच्या आतमध्ये नैसर्गिकरित्या हालचाल झाल्या आणि आपोआप ते बांधकाम तयार झालं, म्हणजे भिंत तयार झाली. मग त्यावेळी वाद भरपूर झाले. मग या वादावरती तोड काढण्यासाठी म्हणून गोव्याची डोना पावला नावाची समुद्र संशोधन संस्था आहे, यांनी पाणबुडी घेऊन या भिंतीचा शोध घेतला. याच्यावरच्या कोरल्स आणि वनस्पतीचा त्यांनी अभ्यास केला, त्याचे कार्बन डेटिंग केलं, म्हणजे वास्तूचं वय ठरवू शकतात ते. आणि त्यांनी सांगितलं की 350-400 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. 400 वर्षापूर्वी समुद्रावरती बांधकाम करणारं मराठ्यांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. शत्रूची जहाज फुटली पाहिजेत म्हणून ती पाण्याखाली बांधलेली भिंत आहे. आणि विषय काय सर, खाडी भाग असल्यामुळे चिखल भरपूर आहे, गाळ आहे आपल्याकडे. अजून पण त्या भिंतीच्या बाजूला तुटलेल्या फुटलेल्या जहाजांचे तुकडे अवशेष अजून पण आहेत, ते गाळात रुतून बसलेले. एक मेरिटाईम बोर्डचे अधिकारी होते ऍडमिरल गुपचूप म्हणून, ते पोर्तुगालला गेले होते काही कारणास्तव. तेव्हा त्यांना पत्र भेटली इंग्रजांची. इंग्रज लोकांनी पोर्तुगीजांना पत्र लिहून पाठवली आहेत की विजयदुर्गच्या पाण्याखाली अशा काहीतरी अचानक हालचाली होत आहेत की आमची जहाजं अकस्मात एका टप्प्यात येऊन फुटतायत. त्यांना ते हॉरर किंवा ब्लॅक मॅजिक वाटायचं, असं त्यांनी पत्रात पण लिहून ठेवलंय. मग त्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं होऊ शकतं. मग ते 1989 साली जेव्हा परत भारतात आले, 88 किंवा 89 साली, तेव्हा त्यांनी पुन्हा पाणबुडी घेऊन या पाण्याचा आतमध्ये शोध घेतला आणि त्यांना पाण्याखालची भिंत सापडली.